ती बघा माझ्याकडेच बघते कधीपासून. सोनपरी परी आपल्या सायलीचा भाऊ आहे यश. तो बघा कसा रडतोय बिचारा. ते झालं तर आमची नजर थोडी पाठी गेली. लावला होता लोखंडाचा. तर अजून एक होता आपल्याकडे. हे कसं बेंड झालंय माहित नाही, पण हे असं बेंड झालंय. तर आता मेन गोष्ट बघू. ए बुटकू, ऐ छुटकू, चल हात पोच रहा है क्या देख तेरा. जल्दी जल्दी, टाइम नाही रे, कल सुबह पनवेल निकलना है. आपण व्हिडिओ वगैरे काय घेतली नाही. माझी तब्येत भरपूरच ठीक नव्हती. मग डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलो. थोडंफार इंजेक्शन वगैरे घेतलं आणि आता थोडंफार ॲटलिस्ट बोलायला तरी येतं. थ्रोट इन्फेक्शन झालं होतं. ना थंड पाणी चालू आहे ना काय. फक्त 2 दिवस आपण याला जात होतो ना स्टेशनला, तेव्हा मी 2 दिवस हे पिलं होतं बाहेरचं थंड थोडं. त्यामुळे थोडं सर्दी घसा पकडला, एकदम असं लाल लाल झाला रेडीस. मग आज इंजेक्शन वगैरे घेऊन आलो, तेव्हा कुठे ॲटलिस्ट थोडं तरी बरं वाटतं. मग आत्ता व्हिडिओची सुरुवात आपण आत्ता चालू केले. तर परी आणि परीची मम्मी म्हणजे सायली दोघे पण गेलेत आजीकडे, परीच्या सायलीच्या मम्मीकडे. परीला आंघोळ घालायला, कारण की परीची मम्मी आय गेस परीची आजी त्यांना टाईम नव्हता. दररोज 12-1 वाजता येतात आंघोळ घालायला, पण आता त्यांना टाईम नव्हता म्हणून ते गेले आहेत. बघू आता कधी येत आहेत. तोच तर आपण एडिटिंग वगैरे सगळे आवरून घेऊ. तर फ्रेंड्स, सायली आले परीला घेऊन आंघोळ घालून. आता इथे इन्फेक्शन चालू आहे. सॉरी, इन्फेक्शन म्हणतो, इन्स्पेक्शन चालू आहे इथे. आपल्या मिंचूचं केस बीस दिसतोय का नाही, मस्त जवळून असं निरखून चाललं आहे. परीचं नाही, परीच्या हातावरचं इन्स्पेक्शन. हा आमचा जेम्स बॉन्ड आहे. सगळी केस शोधून काढतो मिंचूची. आणि केस एवढी बारीक असतात ना, काय सांगू. ही गेली होती 2 वाजता, आले बघा किती वाजता. नाही आत्ताच गेलेली, लगेच आली पण अर्ध्या तासात. आता एडिटिंग तर झाले, एक्सपोर्ट टाकायचे. ही बघा मी घेत नाही म्हणून बघा कशी करते. झोप आली असेल माझ्या मते तिला. भूक लागली. झोप एवढ्या लवकर नाही भूक लागणार. झोप आली ना बाबड्या. पकड, थांब मी बघतो येते का. ठीक आहे. का नाही येणार ती? का नाही येणार ती? त्यांच्याकडे जाते ती. ती कोणाकडे जाऊ न जावं, पण यांच्याकडे जाते. त्यामुळे नवीन काहीतरी सांगा. मोबाईल आहे माझा, मोबाईलवर बसलेस. अरे हो, गरम लागलं काहीतरी. गरम लागला. तर फ्रेंड्स, सायलीला काय आठवलं काय माहिती. तिला आहे ना आपल्या आमच्या लग्नाचं हे बघायची होती व्हिडिओ. एकदा केलेली चूक परत एकदा. काय एकदा केलेली चूक परत एकदा बघत. एकदा ती चूक ते पहिले ते दबत होती. तर ही व्हिडिओ लावलेली. तर ना आम्ही पूर्ण बघितली तर आहे. तर 1 मिनटं थोडं पुढं. इथं नाही, इथं 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 इथे 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 इथे. हां, तर हा आपल्या सायलीचा भाऊ आहे यश. तो बघा कसा रडतोय बिचारा. किती मन लावून रडत होता. आणि इथं सगळे परिवार. आता हे कोण आहेत? हे बाबा ना, त्यांना चालता वगैरे येत नाही, तरी पण आपल्या लग्नाला आले होते. ते झालं तर आमची नजर थोडी पाठी गेली. इथं काय वेगळंच चाललंय. सायली इकडं, तिकडे यश काय करत होता. तो स्वतः आलेला माझ्याकडे रडायला, म्हणून मग मी मिठी मारली त्याला बोलतो. तरी आपण मी त्याला व्हिडिओ बनवून अशी पाठवले. तो आता सांगेल, मी तुम्हाला पाहिजे ती व्हिडिओ ही टाकेल. त्याने मला रिप्लाय पण पाठवलाय, व्हिडिओ बनवूनच पाठवलाय. तो रिप्लाय पण मी ॲड करायचा प्रयत्न करेल याच्यामध्ये. मला बोलतो नाही, तो जरा मला सहानुभूती द्यायला आलेला म्हणून तो चांगला मित्र होता माझा, असं तसं मला बोलत होता. मी हे रिप्लाय पण द्यायला टाकेल. नक्कीच चाल. मी बोललो नक्कीच चाललंय. सायली एका बाजूला, मी एका बाजूला, हा वेगळीकडेच रडतोय. तर या सायलीला काय आठवण आली काय माहिती. आम्ही लग्नाची अशी व्हिडिओ बघत होतो. बघ मस्त अशी व्हिडिओ चालू आहे. इथं तू आहेस रडताना, किती छान रडत होतास. नंतरला मग असं बघत आलो. आणि मग हा सीन आहे ना, सायलीला काय दिसलं काय माहिती. मी मग काय करतोय तू, कोणासोबत आहे, काय चाललंय तुझं, काय अरे काय तो माझ्या मित्रांनी मला असं म्हणजे
एक सहारा दिला. तर सहारा म्हणजे त्याला बोलतात मित्रांची साथ. त्या ओके, म्हणजे तुम्हाला दिसताना वेगळं दिसतंय, पण आम्ही असं काही करत नव्हतो. मी जरा जास्त इमोशनल झालो. आपली परी तर तिथे झोपायला इथं. तर फ्रेंड्स आतल्या इथं बघा किचनमध्ये ना हे असं हे लावलं होतं आपण, रॅक लावला होता लोखंडाचा. तर हा अजून एक होता आपल्याकडे. हे कसं बेंड झालं आहे माहीत नाही, पण हे असं बेंड झालं आहे. तर हा आहे ना किचनमध्ये लावला आहे, तो हे नाही लावला आहे, असं चिटकवलं आहे. हे बघा चिटकवलं आहे, हे असं चिटकवून स्नॅप होतं. पण आता इथे तर इकडचं चिटकवलेलं आहे. हां सिरियसली मग काय, तर आता इथं चिटकवण्यासाठी काहीच नाही, कारण की ही भिंत आहे, भिंतीवर चिटकवत नाही ना. इथे लाव, इथे लाव की इथे लाव. अरे हा, इथे लावून आहे ना, त्याच्या खाली आपल्याला रुमाल वगैरे लावता नाही ना, ठेवता नाही ना. ओके, हे कसं हे नाही. पण मग बाबा इथे लावलं तर पाणी त्याच्यावर उडणार. अरे म्हणून तर विचारतं किती वर लाव. बा इथं लाव, असं बघ ना, येईल ना बघ कुठे. अरे तिकडे कोपऱ्यात जरा लावा खाली. कोपऱ्यात कसं खाली लावू, इथं एवढं पण हा पण लय झाला. हे तर माझ्या डोक्यात, हे माझ्या डोक्यात लागल. बाथरूम मध्ये लावायचं का तिथे लावायचं बाबू. हे घेणार कसं, येणार नाही काय, पोचत आहे हाईट. ठीक आहे, इथं लावतो ना असं. पण मग तिथे टॉवेल अडकवलं तो येणार इथपर्यंत. हा मग येणारच ना, मग इथं लाव का. मला बोलवावं लागेल, मला शॅम्पू द्या. मग काय, कुठेतरी ऍडजस्टमेंट करावं लागणार ना ग. काय ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट नाही बोललो, ऍडजस्टमेंट. लाव का तिथे. मग दादा मी लावायला घेतो. आपल्याकडे ड्रिल मशीन, तर ड्रिल मशीनने आपण होल पाडू आणि मग हे लावून घेऊ. तर हे इकडे बसलेत ते हे काम करत. काय करताय हो ते, काय त्यांनी दाखवलं. हा हे लावतायत ते, कारण तिथे मग ते सगळं आपलं बाथरूमचं काय एक्सेसरीज आहे ते ठेवता येतील. आणि मी इकडे बसले परीचं सेरलॅक करायला. आता तिला मी हे देते, आता डाळ वगैरे मिक्स करले. आता ही धुते आणि सुकवायला ठेवते, रात्रभर मस्त सुकेल. मग उद्या जरासं हे करेन, भाजून वाटून ठेवेन. बघू आता तिला ते पचतं का, कारण आता ती 5 महिन्याची पूर्ण झालं आहे, 5 महिना. तर माझा प्रयत्न आहे की तिला अनेक म्हणजे जास्त व्हरायटीज द्यायला, कारण आता कसं बाहेर वगैरे गेल्यावर आपण लिमिटेड घेऊन जातो आणि मग मध्येच भूक लागली तर असं नको की हे संपले तर मग तिला हेच पाहिजे. तर माझे असे विचार आहेत की, माझे असे प्रयत्न आहेत की मला तिला प्रत्येक चव अनुभवायला द्यायची, की जेणेकरून वेळेला जे काय असेल ते ती आवडीने खाईल. कारण माझं आणि ह्यांचं पर्सनली मत आहे की बाळांचा सगळ्या गोष्टीत लाड झालेला चालेल, पण खाण्याच्या बाबतीत नाही झाला पाहिजे. कारण आपण पोटासाठी खातो, चवीसाठी नाही खात. थोड्या दिवसात किंवा मग 1-2-3 आठवड्याने गावाला जाणार आहोत, तर मग कसं हे सगळे एक्सपेरिमेंट मी आता इथेच का करते की उद्या जर नाही समजलं बाबा तिला ही गोष्ट पचत नाही आहे, तर आपण इथेच आपण ती गोष्ट स्टॉप करू आणि गावाला जाताना ते सगळं काय घेऊन जाता येणार नाही. परत मग आपण नवीन काहीतरी गावाला गेल्यावर ट्राय करायचं. मग तिकडे एक तर डॉक्टर नाहीत आपले, त्यामुळे मी काय गावाला गेल्यावर जे ती बेसिक खाते, म्हणजे जे तिला आवडतं तेच मी करणार आहे. जास्त काही एक्सपेरिमेंट करणार नाही, कारण गावाला वातावरण ऑब्व्हियसली तिचं पूर्णपणे चेंज होईल. म्हणून मग आता इथेच बघते. आता हे धुवून घेते. यांचं इकडे काम चालू आहे. इथे मी चहा ठेवला आहे आणि आता चहामध्ये आलं टाकते आणि मग पहिला चहा पिऊन घेतो, मग हे धुवून वगैरे वाळायला टाकते. तर फ्रेंड्स आपण हे इथे लावून घेतलंय. तर आता मेन गोष्ट बघू. ए बुटको, ऐ छुटको, चल हात पोच रहा है देख तेरा, जल्दी जल्दी. टाइम नहीं रे, कल सुबह पनवेल निकलना है. पोचतोय ना, नाहीतर पाटावर उभी राहील. तरी हे इथनंच पोचतोय ना, पाटा उभा राहायची काय गरज आहे. बघू बुटके हात पोचतोय का. पोचतोय. आता त्याच्यात रुमाल विमाल पण लावायला तर येईल ना. हा अजून फेसवॉश आणायचा. फेसवॉश ना. डॉंग चँगची प्रोफेशनल ड्रिल मशीन हे बघा इथे पडले. आपलं घरगुती ह्याच्यासाठी चांगली ती, म्हणजे घरगुती आपण बोलतात ना, घरगुती छोटं मोठं काम असेल त्यासाठी चांगले. नाहीतर मग एक्स्ट्रीम काय असेल ना, हॅमर काय आलं चहामध्ये आलंच गेलं तसं. हा ना, जाऊ दे. दररोज खिसून खातो, अच्छा अख्खं खाऊ आपण.
ते म्हणजे आपल्याला एक हॅमरवाली पण येते ड्रिल मशीन, पण ती आहे ना म्हणजे एक्स्ट्रीम काम असेल ना आपलं, जिथं जास्त काम असेल तिथे ती यूजमध्ये येते. आपल्याला घरगुतीसाठी ती ठीक आहे, भरपूर आहे. त्याच्यामध्ये आपण किस्त काय काय आपल्याला ही जे हे लावले फ्रेम त्यानेच लावले, हे जे लावलेत आपण हे बघा, मला नीट येत नव्हतं, हे 2 चुकले, हे एक आणि हा एक होल चुकला आहे, तरी मी तिथे आपला पडदा हा इथे असा येतो, मग ते नीट होऊन जातं. हे पण आपल्या ड्रिल मशीननेच पाडलं आहे. हिने असं लटकवून का ठेवलं आहे मला अजून पण माहीत नाही. हे पण आपण तसे ड्रिल मशीननेच लावलं आहे. परत ही आपली फ्रेम ती लपवून का ठेवली आहे, तिला लाज वाटतं बघायला आपलं फोटो लग्नाचा, म्हणून अशी लपवून ठेवले. लय मोठं घर नाही, मग त्यात एवढं सगळं सामान असंच राहणार, मला काय लाज वाटायला. मग घे ना मोठं घर. काय झाली, काय झाले तिला वाकडी का केलीस? झाली मला मी आणि पहिली तर खेळत. अरे देवा, ही मी आणि पहिली आरशात खेळत होतो तर ते खराब झालं. लावले आपण, ती ह्यांनी काढली ह्याच्यातनं हुकमधनं आणि बोलते निघाली. ओहो हमारा सुपर हिरो जग गया है. परीचा फ्रॉक नीट करत जावा ओ डॅडा. क्या रे छोरी, ती ती पकड घेते, ती घेते ओढून स्वतःकडेच. तर फ्रेंड्स, आपल्या परीची रील व्हायरल झाली, पण परीची मम्मी बघा ती सॅड झाले का. ती म्हणजे एकमेव अशी मी असेल जी पोरीची रील व्हायरल होते म्हणून सॅड आहे. तर का सॅड आहे? थोडं साईचं गाडीच. मग सगळे जरा म्हणतो किती क्यूट आहे, किती क्यूट आहे. कालपासून मी 2 वेळा नजर काढली तिची. एकदा तुम्हाला, एकदा मम्मीला, तर परत तिची नंतर नजर काढा. रडू नको. माझ्या मला असं वाटतं की माझ्या बाळाचं क्यूटनेस मी आणि तुम्हीच अनुभव. आता ते म्हणजे आहे तिला, आम्हाला ह्या सगळ्या सोशल मीडियाची आवड म्हणून आम्ही टाकले, तर ती एकदमच व्हायरल गेली. आम्ही अनएक्सपेक्टेड केले होतं, कारण तिच्यापेक्षा अजून छान छान तसे व्हिडिओ बनवलेले आहेत ना, आपण बघतो. गोंडूला म्हणजे ती रील आता 6 लाखाच्या वर गेले, 6 लाख प्लस गेले. त्यात पण प्रॉब्लेम काय माहिती गेली पाहिजे, म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणा, पण ती मम्मीला आता तिची आवडत नाही, काय करू शकतो. तिची मम्मी बोलते की ती सकाळपासून होते थांबत का नाही यार व्ह्यूज, थांबत का नाही व्ह्यूज. मेन गोष्ट काय होतं माहिती आहे का, त्या रीलवर कमेंट येतात असे भरमसाठ. मग कमेंट जेवढ्या येतील तेवढे रील पुढे व्हायरल होत जाते, कमेंट येईल व्हायरल होते. आणि मोठी गोष्ट काय माहिती होते का, आम्ही मोठी गोष्ट काय माहिती आहे का, आम्ही ती रील मेन गोष्ट बनवलेली आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी, पण ती रील आपण बनवलेली, ते पण याचा आपल्याला व्हिडिओ कॉल आला. बिच्चू यांना आपला माहीत असेल सगळ्यांना, मांजर आपले मिंचू, ते ब्लिंकिटच्या ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये बसली. तर यश मला म्हणलं तिथे तुला पार्सल हवंय का, आणि हे तिला इकडे, तो बोलतो ना हे इकडे पिशवीत नाही घेऊन आले होते. अशीच आम्ही रॅन्डमली बनवली, त्यात असं काय स्क्रिप्टेड नव्हतं, तू हे बोल तू ते बोल काय. हो म्हणजे ते मी यूट्यूबसाठी बनवतो, आपल्या फॅमिलीसाठी बनवतो, पण मी टाकली नंतर इंस्टाग्रामला ती एवढी व्हायरल झाली, ती सेम व्हिडिओ, काहीच कट नाही काहीच नाही, सेम व्हिडिओ आपण यूट्यूब फॅमिलीसाठी टाकली. आणि बोलतात ना, जे दुसऱ्या व्हिडिओज ज्या व्हायरल झाल्यात त्याच्यात त्यांच्यापैकी अर्धी पण ही व्हायरलला नाही गेली, म्हणजे 25-26K पर्यंतच गेले अजूनपर्यंत सध्या तरी 2 दिवसामध्ये, काल आणि आजच्या दिवसापर्यंत. आणि ती व्हिडिओ ती काल आज या 2 दिवसात 6 लाखाच्या वर गेली, ती पूर्ण प्रॉपर व्हायरल झाली, कारण की तिथे कसं कमेंट्स वगैरे रिस्पॉन्स चांगला आहे. मग आता विचार करतो आहे आम्ही शॉर्ट्स नक्की, आता जे परीचे असे क्यूट मोमेंट्स आहेत किंवा चांगले मोमेंट्स आहेत, तिचे अचिव्हमेंट्स आहेत, ते फक्त इंस्टावरच टाकूया का आपल्या फॅमिलीला पण दाखवूया, तो विचार करतो आहे. मग आता तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला पण बघायचे आहेत का. मी तर रिकमेंड करेन तुम्हाला, तुम्ही जाऊन आपल्या तुम्ही जाऊन आपल्या इंस्टाग्रामवरच बघा, परीच्या चॅनलवर, तिथेच तुम्हाला कळेल तिचं काय अचिव्हमेंट्स आहेत. म्हणजे बोलतात ना, आपले जे छोट्या छोट्या रील्स असतात, छोट्या छोट्या क्लिप्स, त्या तिकडे चांगले वाटतील. मग तिकडे जाऊन फॉलो करा आपल्या परीला. तर आता आम्ही दोघं जाणार आहे मम्मीकडे, सायलीच्या नाही का, इकडे डब्बा येणार आहे ना, पप्पा घेऊन येणार आहेत सायलीचे. ते म्हणजे बसले ते भोपळा त्या पिशवीमध्ये, तेच येते फ्रंटवर ते. हां, तर आता सायलीचे पप्पा येणार आहे जेवण घेऊन, मग बघू आपण, वाट बघू. मिसळ आहे ना, मिसळ घेऊन येणार आहे. तर फ्रेंड्स, आता आपली परी झोपून उठले, ती बघा माझ्याकडेच बघते कधीपासून.
सोनपरी परी काय बाबू परी ए परी काय काय ये 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 या जायचं दादाकडे नाही नाही ये जायचं आड 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 कसा उडी मारतो कोण आहे हा? हा कोण आहे? 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 हा मम्माच्या पोगा नाहीये डॅडाच गल आहे डॅडाच गल आहे तू दादाच गल आहे. 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 डॅडा कुठे? येतो या या ये बाबड्या या या काय झालं बाबू काय आला उडी मारले उडी उडी मारली उडी या. तर आता आमचं नॅम करायचं टाइम झालंय परी नॅम करणार ना अरे 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 कुठे चालला तर आता आम्ही परीला नॅम चालतो झोपायची तयारी करतो तिचं अजून भरपूर तयारी बाकी आहे भरपूर गोष्टी करायच्या बाकी आहेत तर हा ब्लॉग आपण इथेच संपतो इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे